बेहरे, स्वप्नील जोशी, प्रथमेश शिवलकर आणि लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, सहनिर्माता प्रसाद खांडेकर. खरं तर आज आपल्यासोबत पडदे प्रमोद बनसोडे, श्लोक खांडेकर, श्याम राजपूत, निखिल बने, निखिल रत्नपारखी, चेतना भट, अभिजित चव्हाण, प्रियदर्शनी इंदलकर, ओंकार राऊत, सचिन गोस्वामी, प्रभाकर मोरे, बापरे 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 बापरे, आणि प्राजक्ता माळी. मी ही लिस्ट संपतच नाहीये. म्हणजे तू कसं मॅनेज केलंस या सगळ्या कलाकारांना, की त्यांनी तुला मॅनेज केलं, हे मला कलाकारांकडून जाणून घ्यायचंय. सुरुवात करते स्वप्नील जोशी यांच्यापासून. नमस्कार सगळ्यांना, सगळ्या मीडियातल्या मित्रमैत्रिणी नमस्कार. थँक्यू सो मच इकडे आल्याबद्दल. जुळवून आणणं ते सगळं त्यावेळेस तिथे पोहोचणं, आम्ही लोणावळ्यापासूनही अजून पुढे आतमध्ये ही फिल्म शूट केली. सो टफ होतं याचं प्रोडक्शन करणं, आणि या लोकांनी फार कमालीने हा सिनेमा प्रोड्यूस केलाय, फार पॅशनेटली हा सिनेमा लिहिला गेलाय, आणि आम्हाला सगळ्यांना, मला वैयक्तिकरित्या खूप मजा आली. कारण या सगळ्यांचं आता कॉमेडी काय म्हणतो आहे ना, क्रिकेटचा बॉल फुटबॉल एवढा दिसतोय, इतकं टायमिंग कमालीचं आहे सगळ्यांचं. या सगळ्यांबरोबर उभं राहताना, त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना आणि त्यांचं कॉमेडी टायमिंग मॅच करण्याचा प्रयत्न करताना माझ्यातल्या अभिनेत्याला खूप मजा आली. ते जमलंय की नाही हे तुम्ही सगळ्यांनी चित्रपट बघून सांगा, ठरवा. पण खूप कमालीचा चित्रपट बनला. आणि आता तो जसं जसं आम्ही निर्मितीकडे जातोय तसं तसं माझे मित्र मुरली सर आणि पॅनोरमा आता याच्याशी जोडलं गेलंय. सो वी आर मेकिंग ऑल द राईट नॉइजेस फॉर द फिल्म, असं मला मनापासून वाटतं. पर्वणी आहे सगळ्यांसाठी हा चित्रपट बघणं आणि चित्रपट एन्जॉय करणं. खऱ्या अर्थाने करमणूक करणारा चित्रपट आहे, मनोरंजन करणारा चित्रपट आहे, आणि मला असं वाटतं की काळाची गरज आहे. तुम्हाला टीझर खूप आवडलाय, सोशल मीडियावरचा प्रतिसाद आम्हाला सांगतोय की टीझर आवडलाय. मला खात्री आहे की तुम्हाला हे गाणंही खूप आवडणार आहे. आणि 3 गाणी चित्रपटात, पण मला असं अभिमानाने सांगावं वाटतं की गाण्यांचा चढता आलेख असणार आहे. पुढची 2 गाणी या गाण्यांपेक्षा जास्त भारी, जास्त उजवी आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि 3 गाण्यांचा फ्लेवर संपूर्णपणे वेगळा आहे. आणि घोडं मैदान लांब नाही, 28 फेब्रुवारीला रिलीज आहे. त्यामुळे होपिंग फॉर द बेस्ट, आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. असं म्हणूयात ज्यांची आत्ताच एंट्री झालेली आहे, सचिन गोस्वामी सर, जे कायम या सगळ्यांना घेऊन उभे असतात, त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी करवून घेत असतात. पण मला वाटतं प्रसादसाठी प्रसादने यावेळेला सचिन सरांकडून काम करवून घेतलं असं आपण म्हणूयात. सॉरी, सरांची आत्ताच एंट्री झालेली आहे, त्यांचं मनापासून स्वागत. आणि पुन्हा एकदा बॅक टू रोहितकडे मी वळते. रोहित, सगळे तुम्ही एकत्र ऑलरेडी काम करत आलेला आहात. या सिनेमाच्या निमित्ताने परत काहीतरी वेगळं द्यावंच लागणार, एक प्रेशर असतं का की आपण तेच तेच नको वाटायला, तर तसं काही होत होतं का? हो, ते रोज प्रेशर असतं. खरं तर आम्ही जे रोज काम करतो हास्यचित्रात, तिथनंच प्रेशर असतं ते खूप, की काहीतरी वेगळं करायला मिळेल. आणि दादाने खरंच माझ्याकडून वेगळं काम करून घेतलंय. म्हणजे जसं मी हास्यचित्रात असतो, ज्या भाषेत बोलतो, तसं अजिबातच नाहीये फिल्म मध्ये मी. खरंच त्यामुळे वेगळं काम झालं असेल, तुम्हाला आवडेल नक्कीच. बाकी फिल्म बद्दल सगळ्यांनी सांगितले, दादाने सांगितले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, स्वप्नील दादा आणि प्रार्थना यांच्यासोबत काम करायला मिळालं. बाकी सोबत आम्ही सतत काम करत असतो, त्यामुळे यांच्यासोबत करायला मिळणं हे माझ्यासाठी खूप खूप मोठं होतं आणि खूप भारी होतं. कारण यांच्याकडून जितकं शिकता येईल तेवढं कमी आहे. म्हणजे स्वप्नील दादाला मी आणि प्रथमेश, आम्ही एक सतत, स्वप्नील दादा जेव्हा सीन करत असायचं तेव्हा सतत आमच्या दोघांचे तेच चालू असायचं की दादा काय करतोय, कसं करतोय, कसा कॅमेरा समोर वावरतोय, हे सतत चालू असायचं आमचं. त्यामुळे खूप शिकता आलं आणि खूप मजा आली. फिल्म मध्ये आम्ही खूप धमाल केलीच आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. 28 तारखेला बघाच तुम्ही. नक्की नक्की 28 तारखेला चित्रपटगृहात जाऊन सगळे प्रेक्षक हा सिनेमा बघतीलच. कारण तुम्हा सगळ्या, या सिनेमाचं टायटल तुझ्यापासून आलंय. तुझी काही चिक्की घेऊन फिरत होतीस, तर तुला काय वाटतंय की त्या चिक्कीमुळे हा सगळा प्रवास घडलाय आणि या प्रवासाचा भाग तू आहेस? नक्कीच. म्हणजे अगदी जेव्हा प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला, ही कॉन्सेप्ट आली, तेव्हापासून मी आहे म्हणजे त्याच्यासोबत. आणि मला या गोष्टीचं थोडंसं वाईट पण वाटतंय, कारण आणि चांगलं पण वाटतंय. नाचगा घुमासारखा एक मोठा सुपरहिट चित्रपट, ऑलरेडी माझं कास्टिंग झालं होतं, ऑलरेडी आमचं शूटिंग सुरू होणार होतं, आणि त्या दरम्यान प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला. पण नेमकं ते क्लॅशेसमुळे मला या चित्रपटाचा भाग होता आलं नाही. पण मला हे सांगायला आवडेल की या चित्रपटाचं माझं कास्टिंग मीच केलंय.
कारण आणि अत्यंत महत्वाचं आहे ते कास्टिंग. सो आम्ही असं प्रवासाला निघालो होतो आणि कसं बरं मला इन होता येईल या चित्रपटात, एक अशी चर्चा चालू होती आमच्यात. तर आमचा जो एक लेखक आहे, माझा सहकलाकार प्रथमेश शिवलकर, तो म्हणाला, ताई मला एक 5 मिनिटं दे, आपण काहीतरी वर्कआउट करूया या सिनेमात तुझ्यासाठी. कारण माझ्याकडे दिवसच नव्हते, अगदी एका दुसरा दिवस माझ्याकडे रिकामा होता आणि तो मला वाया घालवायचा नव्हता. मला या सिनेमासाठी मला काम करायचं होतं, कारण आम्ही इतकी वर्ष एकत्र आहोत. तर मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा, काही का असेना. मग मला काही पासिंगचा रोल मिळाला तरी मी केला असता, म्हणजे मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा. तर म्हटलं काय करूया आता, 5 मिनिटं दे असं म्हणाला आणि 3 तास तो उठलाच नाही, तो झोपून राहिला. तो झोपला. तो म्हटलं काय, मला 5 मिनिटं दे, मला नक्की काहीतरी चांगलं सुचेल तुझ्यासाठी, असं करून तो झोपला. पण सिनेमाची गोष्ट मला माहिती असल्या कारणाने मी म्हटलं राहू दे, तुम्ही काही करू नका, माझं कास्टिंग मी करते, तिची शेवटची एक एंट्री आहे ती मी घेते. असं करून माझं कास्टिंग या सिनेमाचं मीच केलंय. आणि अगदी छोटा जरी रोल असला तो, अगदी म्हणजे कॅमिओ केले सगळ्यांचे अत्यंत महत्वाचे. 2 वाक्यांसाठी पण जे कलाकार सिनेमात आहेत ते अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहेत, जे गोष्ट पुढे न्यायला खूप मदत करतात. तर अगदी 4 वाक्यांचा माझा जो रोल आहे तो नक्कीच मी म्हणेन की एक मोठा इम्पॅक्ट सोडतो, जो तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल. सो येस, वेगळं काम केलं यावेळेस. 4 वाक्यात संपणार आहे, पण अत्यंत महत्वाचं काम केलंय. पण प्रसादसाठी खरंच मला मनापासून थँक्स म्हणायचंय. आणि थँक्यू सो मच प्रथमेश, तुला काही सुचलं नाही पण त्याच्यामुळेच मला सुचलं कदाचित. तर अशा पद्धतीने हा रोल घडलाय. अनेक किस्से सांगण्यासारखे, पण ते टप्प्याटप्प्याने बाहेर येतीलच सगळ्यांकडनंच. नक्कीच नम्रता जरी पण मला एक सांगायचं या म्हणजे अभिनेता म्हणून, जसं आता सावत्या बोलला म्हणजे रोहित माने, ह्या फिल्मचं जेव्हा शूट होत होतं तेव्हा मी ऍक्च्युली प्रार्थना, प्राजक्ता, स्वप्नील दादा, इव्हन गोस्वामी सर जेव्हा आलेले तेव्हा, आता सर उभे आहेत म्हणून बोलत नाही या की आता उद्या जाऊन रथयात्रा करायची वगैरे, पण जेवढे सिनियर ऍक्टर आमच्या समोर उभे होते ना त्यांना बघून आम्ही शिकलोय. कारण स्क्रीनवरती आम्ही पहिल्यांदाच काम करतो एवढ्या सगळ्यांबरोबर. तर आम्ही खरंच शिकलो त्यांच्याकडून की ते कसे काम करताय, ते रिॲक्शन, क्लोज असतो, मास्टर असतो, या सगळ्या गोष्टी असतात. ते आम्ही खरं, आमच्यासाठी ती एक शाळा होती, म्हणजे बघा आणि काम करा. बरं, ती रात्र शाळा होती कारण अख्खं शूटिंग रात्रीचं झालेलं आहे, नाईट स्कूल. सो ते करताना आम्हाला खूप मजा येत होती. आणि हे करत असतानाच प्रसाद दादा बरोबर आमच्या ज्या सकाळच्या मिटिंग व्हायच्या 7 ते 9 मध्ये, तर ते करताना म्हणजे ते म्हणतो ना आपण की माझ्यासाठी खूप शिकवून जाणारी फिल्म आहे. कारण लेखक म्हणून, अभिनेता म्हणून किंवा फिल्म करत असताना किती गोष्टी एक्झिक्यूट कराव्या लागतात. म्हणजे सेजल ताई, वैभव, नारकर सरांबरोबर फोन व्हायचे, तर हे सगळं मी या फिल्म मध्ये बघितलं की केवढा एक लवाजमा. त्यामुळे माझ्या बाबतीत असं होतं, ज्यावेळी मला कोणी विचारतं तू काम करशील का, तर मी त्याला म्हणतो की तू 2 दिवस विचार कर, खूप चांगले नट आहेत माझ्यापेक्षा, आणि मग ती त्याची कसोटी असते. असे काही धैर्यवान दिग्दर्शक मला लाभलेत ह्या 4-5 वर्षात. बिजू मानेने एक रिस्क घेतली, आदिनाथ कोठारेने एक रिस्क घेतली, प्रसाद ओकने रिस्क घेतली, आणि आता प्रसाद खांडेकरने. तर हे सगळं मी त्यांच्यावर सोपवत असतो, कारण मुळातच मी यांच्यासारखा मान्यताप्राप्त म्हणजे रसिक मान्य आणि चित्रपट सृष्टी मान्य अभिनेता नाही. त्यामुळे मला रिस्क काहीच नाही. मला घेतल्यावर सगळ्यात मोठी रिस्क यांनाच. त्यामुळे मी आपलं करतो, मला गमावण्यासारखं काही नाही. जर बरं झालं तर कौतुक करतील, नाहीतर म्हणतील तो नट नव्हताच मुळे. त्यामुळे अत्यंत विन अशा सिच्युएशनला या सगळ्यांपेक्षा मी आहे. त्यामुळे मला प्रेशर नाही, तुमच्या लक्षात आलं असेल. तर आणि मुळात कसे प्रसाद आणि आम्ही गेली 8-10 वर्ष एकत्र काम करतो. म्हणजे अगदी बुलेट ट्रेन पासून प्रसाद, नमा किंवा ही सगळी आमची टीम आम्ही काम करतो. आम्ही आमच्या कुटुंबापेक्षा जास्त वेळ एकत्र असतो. त्यामुळे जसा एक कौटुंबिक सोहळा असतो तसा आमच्यातल्या कोणाचाही काही उपक्रम म्हणजे आमच्यासाठी तो कौटुंबिक सोहळा आहे. आणि त्यामुळे या ना त्या निमित्तानं आपण त्याचा भाग असावं असं त्यांनाही वाटतं आणि आम्हालाही वाटतं. आणि त्या निमित्तानं आम्ही एकत्र आलो. त्यामुळे अभिनय काय केलाय, कसं केलाय ते प्रसाद आणि ह्या टीमलाच माहिती, मला काही माहित नाही. आता तुम्ही बघा आणि ठरवा. नाही ते ठीक आहे. तर त्यामुळे ज्यांना ज्यांना रॉनेस आवश्यक आहे ते मला अप्रोच करतील याच्या पुढे असं मला वाटतं. कारण बऱ्याचदा आता मला असंच कास्ट केलं जातं की रॉ आहे,
तर त्याने काही केलं की नवीन वाटेल म्हणून दिली आता बघूया कोण कोण रिस्क घेतं. तर मजा आली काम करायला खरंच. आणि प्रसाद अत्यंत शांत दिग्दर्शक आहे. म्हणजे मुळात तिथं कामाचं प्रेशर दिग्दर्शक म्हणून काय असतं हे मी अनेक वर्ष दिग्दर्शन करतो म्हणून मला माहिती आहे. पण प्रसाद खूप छान हँडल करतो सगळी टीम. आणि मुळात तो ना थिएटर बॅकग्राऊंडने आलेला असल्यामुळे त्याला एक टीम जमवून काम करणे ही जी एक आपली वृत्ती असते की एकांकिका स्पर्धेचं जे स्पिरिट आहे ते स्पिरिट सिनेमातही त्यांच्या शूटिंग अवर्समध्ये जर दिसलं तर निश्चितच काहीतरी वेगळं घडण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे हा सिनेमा थोडा वेगळा आहे. तो प्रेक्षकांना आवडेल असं निश्चितच आम्हाला वाटतंय. तुम्ही तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. आणि प्रसाद थँक्यू. पुढे पण बघ राहण्याचं आवश्यक थँक्यू. But